पर्यावरण मंत्रालय घेतल्यापासून मला जर कोणी एखाद्या नवीन तंत्रज्ञानाविषयी एखाद्या कार्यक्रमाला सेमिनारला बोलवलं तर मी जरूर आवर्जून त्याला थोडा वेळ देते, कारण शेवटी या विभागामध्ये पर्यावरणाला वाचवायचं असेल तर आपल्याला रिन्युएबल एनर्जी जी निसर्गापासून आपल्याला उत्पत्ती करता येईल अशा एनर्जीकडे फोकस करावा लागेल। आणि माझीच मैत्रीण आहे श्वेता भोसले, त्यांनी हे टेक्नॉलॉजी आणलेली आहे स्वीडनवरनं आणि 2 महिन्यापूर्वी त्यांची माझी भेट झाली तर तेव्हा त्यांनी मला विस्तृत ह्याच्याविषयीची माहिती दिली आणि असा एक सेमिनारचं इन्व्हिटेशनही दिलं। मी मुद्दामून या सेमिनारला आले कारण आपल्यालाही जगामध्ये काय चाललं हे कळतं। आपण आता जे कोल आहे म्हणजे कोळसा आहे त्या कोळसापासूनचे जे उद्योग आहेत किंवा जे पॉवर स्टेशन आहे त्याच्यावर मी रोज सभागृहामध्ये उत्तर देते की किती प्रदूषण आहे, किती अडचणी आहे। कोळसासुद्धा हे जमिनीच्या उदरातून आपण घेतो, त्याला पण एक लिमिट आहे आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्या एनर्जीजवर शिफ्ट झालं पाहिजे म्हणजे सोलार। आणि सोलार जर आपण शिफ्ट झालो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आहे की सोलार आपण हायड्रो एनर्जी तर आहेच आहे, सोलार पॅनल्स जर फ्लोटिंग लावले धरणांवर तर धरणाचा पाण्याचं इव्हॅपोरेशन कमी होईल आणि आपल्याला पाणी पण वाचवता येईल, म्हणजे पर्यावरणाशीच परत तो संबंधित विषय आहे। दुष्काळी भागात मी वाढले जन्मले आणि त्यांच्या चिंता असल्यामुळे नेहमी पाणी वाचवायचं माझं फोकस असतं। तर ह्या सोलार पॅनलचं एक आज इथे तंत्रज्ञान होतं आणि याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल या गोष्टीविषयी मला सांगायचं आहे की जेव्हा आपण सोलार पॅनल लावतो कुठल्या धरणावर, नदीवर, पाण्यावर, तर ते जर पाणी कमी झालं तर ते अडवे तिडवे होऊन तुटू शकतात, डॅमेज होऊ शकतात। तर ही टेक्नॉलॉजी त्याच्यापासून वाचवते। 40-50 फूट जरी हे खाली गेले पाण्याच्या इव्हॅपोरेशनमुळे किंवा पाणी सोडल्यामुळे तर नुकसान होत नाही आणि त्यासाठी मी आज या सेमिनारला आलेली आहे आणि खूप चांगला विचार रिन्युएबल एनर्जीच्या संदर्भात इथे मला मिळाला। याच्यावर नक्कीच भविष्यामध्ये विभाग माझा म्हणून आणि रिन्युएबल एनर्जी मिनिस्टरशी बोलून पण आपण ह्याच्यामध्ये काम करू। मात्र ज्या पद्धतीने ही ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे, ज्या तुम्ही आता भाषणात पण म्हणालात की ज्यावेळेस आपल्या तलावातलं या समुद्राचं पाणी कमी जास्त होतं त्यावेळेस हे कशा पद्धतीने खाली वरती होती या त्यावेळेस काही अडचणी संदर्भ निर्माण होऊ शकतात। तर ही एक युनिक टेक्नॉलॉजी आहे। तर श्वेता भोसलेनी मला याच्यासाठीच बोलली ही युनिक टेक्नॉलॉजी स्वीडिश टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी टायअप केलेलं आहे स्वीडिश टेक्नॉलॉजी आणि ते पाणी जरी कमी झालं तरी हे सोलार पॅनल डॅमेज नाही होणार। ह्याच्यावर त्यांचा एक पायलट प्रोजेक्ट आत्ता कंप्लीट झाला आहे आणि सक्सेसफुल झाला आहे। तर आता असे अनेक होतील आणि जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी वापरली झाली की ती जास्त लोकांसाठी वापरण्यासाठी आणखी कमी दरात उपलब्ध होऊ शकते, हे माझं टार्गेट। पायलट प्रोजेक्ट झालेला आहे, नेमका कुठे झालेला आहे? हे प्रोजेक्ट ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे चॅलेंजेस ओव्हरकम केलेले आहेत। वैतरणा डॅमवर, मिडल वैतरणा डॅमवर हा प्रोजेक्ट आहे। कुठे आहे? कारण वैदल वैतरणा नाही, उजनी धरण आहे, मिडल वैतरणा डैम है। अब मैं हिंदी में आपको पूरा बताती हूँ क्योंकि मुझे पकड़ना है फ्लाइट। आज मेरी एक सहेली, मेरी फ्रेंड, उन्होंने मुझे 2 महीने पहले मिले थी और एक कार्यक्रम के लिए यहाँ उपस्थित होने के लिए बुलाया था। मैं यहाँ आई हूँ, जब से मैं पर्यावरण मंत्री बनी हूँ मैं ज़्यादा से ज़्यादा टेक्नोलॉजिकल सेमिनार में जाना पसंद जो एनवायरनमेंट को बचाएं और रिन्यूएबल एनर्जी को एनकरेज करें। तो आज जिस मैं सेमिनार में आई हूँ वहाँ एक स्वीडिश टेक्नोलॉजी के साथ ABIL ने टाइप किया है और यहाँ और लोगों को भी बुलाया है उनके इनपुट्स लेने के लिए। ये टेक्नोलॉजी है सोलार फ्लोटिंग पैनल्स के बारे में। सोलार फ्लोटिंग पैनल्स की वजह से एनर्जी हम डेवलप कर सकते हैं सोलार के माध्यम से और यहाँ पानी जो है, पानी का जो वेस्टेज होता है, इवेपोरेशन में बहुत पानी जाता है, वो पानी बचाने के लिए भी ये काम आ सकता है। तो ये सोलार पैनल्स हम लोग अगर हमारे डैम्स पे और हमारे तालाबों पर, हमारे नदियों पर जहाँ पॉसिबल है वहाँ लगाने की थोड़ा आफ्टर थॉट, थोड़ा विचार करके कोशिश करेंगे तो हमारा एनर्जी का जो आज डिमांड है वो बढ़ते जा रहा है और उसको सप्लाई करने के लिए हम और ज़मीन के अंदर जाके कोयला निकाल रहे हैं। और मैं रोज़ उत्तर दे रही हूँ कि कोयले से इतना प्रदूषण हो रहा है, तो अगर ये प्रदूषण टालना है तो जो नेचुरली हमें मिलता है सूरज की ऊर्जा, उससे ही हम एनर्जी बनानी चाहिए। और देखिए 25 साल पहले ये बात हम सोच नहीं सकते थे, पर आज मैं गाँव जाती हूँ, छोटे प्रधानमंत्री आवास के ऊपर भी सोलार पैनल लगा हुआ है। तो ये टेक्नोलॉजी जैसे यूज होगी वैसे लोगों के लिए अवेलेबल होगी, सस्ती होगी। देखिए ये अभी ये विषय एक सेमिनार का था, यहाँ लोग चर्चा करेंगे, वो उस पर आउट करेंगे, उसका फ़ायदा नुकसान या उसके बारे में ज़्यादा बात
तो नहीं, मैं भी ज्ञान लेने आई हूँ और आपको बताने आई हूँ कि कुछ अच्छा प्रयोग हो रहा है, इसमें और रिसर्च होगी और पर फायदा ज़रूर होगा। सोलार पैनल्स ये फ्यूचर है, सोलार एनर्जी ये फ्यूचर है, इस देश का नहीं, इस दुनिया का, इस पृथ्वी का। मुंबईच्या प्रदूषणावर मी एक प्रेस घेतली होती 2 महिन्यापूर्वी आणि त्या प्रेसमध्ये मी असं सांगितलं होतं की फेब्रुवारीमध्ये आम्हाला ह्याच्यामध्ये यश येईल, कारण थंडी झाल्यामुळे डस्ट सेटल होत होती आणि से होत नव्हती, त्यामुळे एक प्रदूषण जास्त होत होतं। आता आपल्याला बऱ्यापैकी ते दिसतंय। मुंबईमध्ये येलो झोन आहे, मोस्ट ऑफ द झोन रेड आणि ऑरेंज झोनमध्ये मुंबई नाही, एखादा भाग त्याचा होता मध्ये मध्ये, तो आम्ही रिकवर करतो। आता परवा मी सीलिंकवरनं येत होते कोस्टल हायवेवरनं आणि मी बघितलं की ओपन सगळे सिमेंट होतं आणि धूळ उडत होती। मी लगेच नोटीस दिली त्यांना आणि मी परत जाताना ते आच्छादन टाकलं होतं। म्हणजे अवेअरनेस आहे, तुम्ही पण बघा कुठे तुम्हाला वाटते चुकीचं आहे, लगेच आम्हाला सांगा, आम्ही लगेच त्यांना कारवाई करू। त्याच्यामुळे प्रदूषणामध्ये हळूहळू आपण ते कमी करू। आता त्याच्यात खूप पॉलिसीज कराव्या लागतील, फार वास्ट विषय, एका दिवशी त्याचा वेगळा आपण सेमिनार घेऊ मीडिया बरोबर। प्रदूषण अभी कम हुआ है, जो प्रदूषण दिसंबर से फरवरी तक कम हुआ है, क्योंकि दिसंबर में ठंड थी और हवा में जो धूलिकण जाते थे वो सेटल नहीं हो रहे थे और ये प्रयास हम कर रहे थे। मैंने उसी समय प्रदूषण एक बैठक लेके कहा था कि फरवरी एंड तक ये सेटल हो जाएगा इशू, और हो गया है। अभी नेचुरली यहाँ बहुत कोस्टल हाईवे है, बहुत काम चल रहा है, तो ये तो प्रॉब्लम हो ही सकता है और उसको हम ओवरकम करने की कोशिश कर रहे हैं। जो भी प्रदूषण फैला रहे हैं उनके बारे में कोई भी दया नहीं की जाएगी, उनको नोटिस दी जाएगी और कार्रवाई की जाएगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।